पहिल्यांदाच 1 फेब्रुवारीला सादर झालेल्या 2017च्या बजेटमध्ये शेतकरी, ग्रामीण विकास, उद्योग आणि नोकरदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। शेतकरी आणि ग्रामीण भागातल्या जनतेकरता अनेक योजना आणि घोषणांचा पाऊस केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी पाडलाय। 10 लाख कोटींच्या कृषी कर्जाची तरतूद यंदाच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे। तर येत्या 5 वर्षात शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय। नोटबंदीमुळे मेटाकुटीला आलेल्या छोट्या उद्योगांना आणि स्टार्टअपसाठी शहरात मोठ्या सवलतींची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे। छोट्या उद्योगांना करात 25% सूट, स्टार्टअप कंपन्यांना 7 वर्ष करामध्ये सूट देण्यात आली। डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याकरता भीम ॲपच्या माध्यमातून शाळा कॉलेजेसची फी भरण्याची मुभा देण्यात आली। तसंच यापुढे 3 लाखांवरचे व्यवहार रोखीनं करण्यावरही बंदी घालण्यात आली। हर किसी के सपने को साकार करने का ठोस कदम इस बजट में साफ साफ नजर आता है। इस ऐतिहासिक बजट के लिए अभिनंदन के अधिकारी हैं। ये बजट देश के विकास के लिए पिछले 2.5 वर्ष में जो कदम उठाए गए, जो फैसले लिए गए और भविष्य में और मजबूती के साथ आगे बढ़ने के इरादों के बीच ये एक बहुत महत्वपूर्ण कड़ी है। इस बजट को मैं देख रहा हूं। सर्वसामान्य करदात्यांना अरुण जेटली यांनी मोठा दिलासा दिला। 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर यापुढे कोणताही कर भरावा लागणार नाही। 2.5 ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरचा कर 10%वरून थेट 5%वर आणताना 3.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरती 2,500ची कर सवलत जाहीर करण्यात आली। 5 लाखांवरती उत्पन्न असलेल्या करदात्यांना 12,500ची कर सवलत देण्यात आली। सवलतीतून होणारा तोटा भरून काढण्याकरता 50 लाख ते 1 कोटी उत्पन्नाच्या करावर 10%, तर 1 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना 15% अधिभार लावण्यात आला। राजकीय पक्षांना मिळणाऱ्या बेनामी देणग्यांवरती निर्बंध लावण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी केली। यापुढे राजकीय पक्षांना 2,000 रुपयांपेक्षा जास्त निधी रोखीनं स्वीकारता येणार नाही, असं अर्थमंत्र्यांनी यंदाचं बजेट मांडताना स्पष्ट केलंय। केंद्रीय निवडणूक आयोगानं केलेल्या सूचनेनुसार जेटलींनी हा निर्णय घेतलाय। त्यामुळे राजकीय पक्षांच्या काळ्या पैशांना चाप बसेल असा अंदाज आहे। पहिल्यांदाच रेल्वे बजेटचा मुख्य बजेटमध्ये समावेश करण्यात आला। यंदा रेल्वेच्या स्वच्छतेवर आणि सुरक्षेवरती भर देण्यात आला। रेल्वेसाठी बजेटमध्ये स्वतंत्रपणे 54,000 कोटींची तरतूद करण्यात आली। रेल्वे बजेटमध्ये प्रवाशांची सुरक्षा आणि स्वच्छतेवरती भर देण्यात आला। रेल्वे सुरक्षा कोष तयार करण्याची घोषणा करण्यात आली आणि त्यासाठी 1 लाख कोटींची तरतूद करण्यात आली। यापुढे IRCTCच्या वेबसाईटवरून तिकीट बुक करताना सेवा शुल्क लागणार नाहीये। स्वच्छ रेल्वे करता क्लीन माय कोच योजना तयार करण्यात आली। 2019 पर्यंत रेल्वेमध्ये बायो टॉयलेट बसवण्यात येणार आहे। यंदाच्या बजेटमध्ये शैक्षणिकदृष्ट्या देखील विचार करण्यात आला। यात 350 ऑनलाईन कोर्सेस सुरू करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। तसंच उच्च शिक्षणाकरता राष्ट्रीय परीक्षा एजन्सी तरुणांना ऑनलाईन शिक्षण देण्याकरता संयम योजना राबवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं। CBSE AICTE मध्ये प्रवेश परीक्षा नाही, तसंच IIT मेडिकल प्रवेश परीक्षांसाठी नवी एजन्सी स्थापणार असल्याचंही बजेटमध्ये नमूद करण्यात आलं। अंगणवाड्यांसाठी देखील 5,000 कोटींची तरतूद यंदाच्या बजेटमध्ये करण्यात आली। या बजेटचं शेअर बाजारानं भव्य स्वागत केलंय। जेटली बजेट मांडत असताना फ्लॅट राहिलेले निर्देशांक भाषण संपताच मोठ्या प्रमाणात उसळले। सेन्सेक्समध्ये सुमारे 400 अंशांची तर निफ्टीमध्ये 125 अंशांची वाढ पाहायला मिळाली। कंपनी करांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नसतानाच फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड रद्द करण्याचा निर्णय शेअर बाजाराला भोवलाय। प्रामुख्यानं ICICI बँक, ITC, HDFC, टाटा मोटर्स, गेल यांच्यासह बँकांच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळते। सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं। या बजेटमध्ये काळ्या पैशाला वेसण घालता येणार आहे। सर्व राजकीय पक्षांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं पाहिजे असंही जेटली म्हणाले। अर्थमंत्री बहुत ऐतिहासिक और बहुत महत्वपूर्ण और देश की इकोनॉमी पर लॉन्ग टर्म पर उसके परिणाम देगा, ऐसा मुझे लगता है। पॉलिटिकल फंडिंग में भी अच्छा हुआ है, ट्रांसपेरेंसी आई है, इसमें नंबर 2 का पैसा देने की जरूरत नहीं है। और इसके बाद मुझे लगता है कि जो नंबर 2 के व्यवहार है वो भी बंद हो जाएगी। इससे डेमोक्रेसी मजबूत होगी। तो पॉलिटिकल फंडिंग की भी बात है, बाकी सभी राजनीतिक पार्टी ने इसको सपोर्ट करना चाहिए।
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेलं बजेट हे सर्वसामान्य आणि बहुजनांचं बजेट असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदींनी जे सबका साथ सबका विकासचं स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पूर्ण होईल असंही त्यांनी म्हटलंय. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी मांडलेला अर्थसंकल्प नवभारताची निर्मिती करणारा आणि बहुजनांचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाने गरीब, शेतकरी, तरुण, महिला, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक या प्रत्येकाकरता विकासाचं नवं दालन या ठिकाणी खुलं केलं आहे. खऱ्या अर्थानं सर्व लोकांना सोबत घेऊन विकासाचं जे स्वप्न माननीय मोदी साहेबांनी पाहिलं होतं, सबका साथ सबका विकास, ते या अर्थसंकल्पानं होताना आपल्याला दिसत आहे. नोटबंदीनंतर या बजेटमधून सर्वसामान्य नागरिकांची उपेक्षा झाल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केली. या बजेटमधून अर्थमंत्री अरुण जेटलींनी फक्त शेरोशायरी केल्याचंच त्यांनी सांगितलं. डिमोनेटाइजेशन के बाद जो झटका सरकार ने गरीबों को मारा, एक्सपेक्टेशन थी कि किसानों के लिए, गरीब लोगों के लिए, युवाओं के लिए, बेरोजगार लोगों के लिए कुछ किया जाए, मगर कोई क्लियर विजन नहीं दिख रहा है. शेर शायरी की जेटली जी ने अच्छा भाषण दिया, मगर बेसिस कुछ नहीं है उसका. नरेंद्र मोदी जी ने बहुत बड़े भाषण किए हैं. पिछले साल कितना 1.5 लाख, हाउ मेनी पीपल, 1.5 लाख युवाओं को रोजगार मिला. ठीक है, दिस इज अ शेमफुल थिंग. ठीक है, 2 करोड़ की बात की थी, इस पे एक बात नहीं बोली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय बजेटवरची तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. दरवर्षी बजेट मांडण्याची गरजच काय असा सवाल त्यांनी केला. आज तक कभी शायद ऐसे नहीं हुआ था कि किसी भी चुनाव के पहले बजट पेश किया गया. तो ये तो चुनावी जुमले इसमें भी हो सकते हैं. और लगातार हर साल बजट पेश करने की आवश्यकता क्यों पड़ती है आपको? पिछले साल जो कुछ हुआ, कितने कामयाब हो गए आप उसमें? और क्या पिछले बजट में आपने किया था ऐलान कि हम डिमोनेटाइजेशन करेंगे? जिक्र किया था कभी? तो ऐसे बहुत सारी बातें होते हैं कि बजट तो बजट होता है, बीच में आपकी मनचाही बात आप कर सकते हो, कह सकते हो. और क्या इसीलिए आपको बहुमत चाहिए? राज्य निवडणूक आयोगानं उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा 5 लाखांहून वाढवून 10 लाख रुपयांपर्यंत केली. 2011 मध्ये उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. मात्र आता वाढत्या महागाईमुळे सर्वच गोष्टींचा खर्च वाढल्यानं मर्यादा वाढवण्यात आली. त्यामुळे उमेदवारांना निवडणूक प्रचारादरम्यान 5 लाख रुपयांमध्ये सर्वच गोष्टींचं नियोजन करणं कठीण जाऊ शकते. या सर्व बाबी लक्षात घेता निवडणूक आयोगानं खर्चात वाढ करून द्यावी अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगानं मंगळवारी परिपत्रक काढून निवडणूक खर्चात वाढ करत असल्याची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानं वातावरण तापलेलं असताना पंजाब स्फोटांमुळे हादरलंय. भटिंड्यात काँग्रेस उमेदवाराच्या रॅलीनंतर एका कारमध्ये स्फोट झालाय. आयईडीचा वापर करून स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या स्फोटामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय तर 15 जण जखमी झालेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणी सखोल तपास करतात. अनेक ठिकाणी सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीत मराठी विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केल्याची घटना घडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्याची दखल घेतली. मराठी मुलांवर अन्याय होऊ देऊ नका असे आदेश शिवसेनेच्या खासदारांना दिलेत. खासदार आंध्रा अडसूळ आणि खासदार चंद्रकांत खैरे रात्री पोलीस ठाण्यात तातडीनं हजर झाले. त्यांनी संसद मार्ग पोलिसांना जाब विचारला. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार आता रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंची भेट घेणार आहे. मराठी मुलांचे प्रश्न रेल्वे मंत्र्यांसोबत समोर मांडले जाणार आहे. सर्वप्रथम झी24 तासने ही बातमी दाखवली होती. लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवरती कारवाई करा अशी मागणी देखील शिवसेनेच्या खासदारांनी केली. अर्थमंत्रालयानं काल प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात मुंबई महानगरपालिकेच्या पारदर्शक कारभारात देशात पहिल्या क्रमांकावरती असल्याचा उल्लेख करण्यात आला. यावरून शिवसेनेनं स्थायी समितीत अर्थमंत्री अरुण जेटलींच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून भाजप नेत्यांकडून मुंबई मनपा सत्ताधारी शिवसेनेवर सातत्यानं टीका करण्यात येते. मात्र
अर्थ मंत्रालयानं मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शक असल्याचं प्रशस्तीपत्रकच दिल्यानं भाजपच्या मुद्द्यातली हवाच निघून गेली। पारदर्शक कारभारात अव्वल असल्याची होर्डिंग्ज शहरात लावण्याची शिवसेनेची प्रशासनाकडे मागणी आता आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज आपली भूमिका मांडणार आहेत। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। तसंच शिवसेनेशी युती करण्याच्या घडामोडींवरती राज ठाकरे पहिल्यांदाच भाष्य करणार आहेत। तर शिवसेनेनं युती करण्याचं फेटाळल्यानंतर मनसे उमेदवारांची यादी घोषित करण्याची शक्यता आहे। पक्षामध्ये सुरू असलेल्या नगरसेवकांच्या गळतीवर राज ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यातल्या आसरे गावचे शहीद जवान गणेश ढवळे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। गावच्या शहीद जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो नागरिक साश्रू नयनांनी उपस्थित होते। वाईच्या आसरे आंबेदराजवाडीमधले 29 वर्षांचे जवान गणेश ढवळे यांचा काश्मीरात झालेल्या हिमस्खलनात मृत्यू झाला। सामान्य शेतकरी कुटुंबातील गणेश 2012 मध्ये सैन्यात भरती झाले होते। त्यांच्या पश्चात आईवडील आणि पत्नी असा परिवार। जम्मू काश्मीरात झालेल्या हिमस्खलनामधील शहीद जवान रामचंद्र माने यांच्या पार्थिवावर आज सांगली जिल्ह्यातल्या रामपूरवाडी या त्यांच्या गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांचा मुलगा संकेत यानं त्यांना मुखाग्नी दिला। तत्पूर्वी लष्कराच्या वतीनं सलामी देण्यात आली। पालकमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार सुमनताई पाटील, अपर जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली। रामचंद्र उर्फ नंदकुमार माने यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुलं आणि 2 भाऊ असा परिवार आहे। अकोल्यातील शहीद जवान आनंद गवई यांच्यावरती लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। अकोल्यामधल्या गीतानगरमधल्या स्मशानभूमीत त्या वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यात आला। यावेळी हजारो अकोलावासीय, राजकीय नेते, प्रशासन, पोलीस आणि लष्करातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। आनंद यांच्या पार्थिवाला त्यांचे वडील शत्रुघ्न आणि महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले मोठे भाऊ धनंजय यांनी भडाग्नी दिला। यावेळी लष्कर आणि महाराष्ट्र पोलिसांकडून आनंद यांना मानवंदना देण्यात आली। जम्मू काश्मीरातल्या गुरेज सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात अकोला जिल्ह्यातील 2 जवान शहीद झाले होते। यात पंचशील नगर भागातील आनंद गवई आणि मूर्तिजापूर तालुक्यातल्या माना गावचे संजू खंडारे या सैनिकांचा समावेश आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ओरोसमधल्या शासकीय विश्रामगृहात मराठी नाट्य कलाकारांचा अपमान झाल्याचा आरोप अभिनेते गिरीश ओक यांनी केलाय। तुझं आहे तुझं पाशी या नाटकाच्या प्रयोगाकरता ते ओरोस इथल्या शासकीय विश्रामगृहामध्ये थांबले होते। ओक यांच्यासह 20 जणांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती। मात्र प्रयोग सुरू झाल्यानंतर फोनवर त्यांना विश्रामगृह रिकामं करण्यास सांगण्यात आलं। प्रयोग सुरू असल्यामुळे त्यांनी प्रयोग संपल्यावर येतो असं सांगितलं। मात्र प्रयोगानंतर ओक या ठिकाणी पोहोचले त्यावेळी त्यांच्यासह सर्वच नाट्य कलाकारांचं सामान त्यांच्या खोल्यातून बाहेर काढून ठेवण्यात आलं होतं। ओक यांच्याबरोबर नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर, रवी पटवर्धन यांच्यासारखे ज्येष्ठ कलावंत देखील यामध्ये होते। महिला कलाकारांचं सामान देखील रूम बाहेर फेकण्यात आल्याचा आरोप ओक यांनी केलाय। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंग यांचे नातेवाईक या ठिकाणी राहायला आल्यानं विश्रामगृहातून नाट्य कलाकारांना अपमानित करून त्यांचं सामान फेकून दिल्याचा आरोप ओक यांनी केलाय। दरम्यान आमचे प्रतिनिधी शेखर सिंह यांची प्रतिक्रिया घ्यायला त्यांच्या ऑफिसमध्ये गेले असता त्यांनी ऑफिसला येणंच टाळलं, त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही। धुळे शहरातल्या नटराज टॉकीज जवळील बाबानगरमध्ये 4 घरांना भीषण आग लागली। आगीत लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालं। सुमारे 4च्या दरम्यान ही आग लागली। अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचायला वेळ लागल्यानं ही आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाल्यानं मोठी वित्तहानी झाली। तर एका घरात लग्नाकरता जमा केलेली 3 लाखांची रक्कम जळून खाक झाल्यानं कुटुंबियांनी मोठं दुःख व्यक्त केलंय। आगीचं कारण अस्पष्ट आहे। विद्यार्थिनींना अभ्यास केला नाही म्हणून शिक्षकांना वर्गातल्या 7 विद्यार्थ्यांना पट्टीनं बेदम मारहाण केल्याची तक्रार मुलांच्या पालकांनी केली। यवतमाळच्या गेडाम नगरात असलेल्या पंजाबराव देशमुख विद्यानिकेतन शाळेतली ही घटना आहे। प्रशांत जाधव असं शिक्षकाचं नाव आहे। जाधव हे 7व्या इयत्तेचे वर्ग शिक्षक आहेत। त्यांनी होमवर्क केला नाही म्हणून 7 विद्यार्थ्यांना शिक्षा केली। मात्र ही शिक्षा अमानुष असल्याचा पालकांचा आरोप आहे। मुलं घरी आल्यावर दहशतीत होती, त्यांच्या पायावर मारहाणीचे वाळ आहेत। एका मुलाला नीट चालता येत नाही असं पालकांनी सांगितलं। या बाबतीत पालकांनी शाळा व्यवस्थापनाला जाब विचारून या ठिकाणी तक्रारीची देखील पूर्तता केली। मात्र त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यानं संतप्त पालकांनी पोलीस ठाण्यात वर्ग शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली। कोण मारलं? जवादी सर. कारण काय? अभ्यास नाही केल्यामुळे. काय न मारलं? शिक्षकांनी त्यांना खूप मारहाण केलेली आहे। त्याच्यावर जास्त लक्ष न देता रिलॅक्समध्ये राहिलो। त्याच्यानंतर रात्री मुलगा झोपून असताना मी त्याला खाली उचलून ठेवायला गेलो तर मुलानं आवाज केला जोरानं।
मी त्याच्या पाय पाहिले तर त्याच्या पायाला खूप मार लागलेला होता. जेव्हा ते सर आहे त्यांनी मारहाण केलेली आहे. ते एका मुलाला ते चालता येत नाही आहे. भाईंदरमध्ये झालेल्या आई आणि मुलीच्या हत्येचा छडा अखेर लागलाय. तिच्या प्रियकरानं आई आणि मुलीची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. विनायक एपूर या आरोपीला पोलिसांनी हत्येप्रकरणी अटक केली. 28 जानेवारीला दीपिका संघवी आणि 8 वर्षांची हेतल या दोघंही मायलेकींचे मृतदेह त्यांच्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडले. दीपिकाचं तिच्या नवऱ्याबरोबर पटत नव्हतं, त्यामुळे ती वेगळी राहत होती. दीपिका आणि आरोपी विनायक दोघं एकाच ठिकाणी काम करायचे. या दोघात प्रेमसंबंध होते. दीपिकाची नोकरी गेल्यानं विनायककडे ती पैसे मागत होती. याच पैशांवरून दोघात वाद झाला आणि आरोपी विनायकनं दीपिकाची गळा दाबून हत्या केली. हेमाडपंथी बांधकामाचा अद्भुत नमुना असलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात मंगळवारी किरणोत्सवाचा पहिला दिवस होता. सूर्यकिरणाची तीव्रता चांगली असल्यानं किरणांनी देवीच्या चरणाला स्पर्शही केला, त्यामुळे भक्तांमधून समाधान व्यक्त करण्यात आलं. वर्षातून दोनदा म्हणजेच 31 जानेवारी, 1-2 फेब्रुवारी आणि 9-10-11 नोव्हेंबर या दिवशी महालक्ष्मीच्या मंदिरात किरणांचा खेळ पाहायला मिळतो. हा किरणोत्सव सोहळा पाहण्याकरता महालक्ष्मी मंदिरात भक्तांची अलोट गर्दी असते. नव्या वर्षातील पहिला किरणोत्सव असल्यानं भक्तांनी महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनाला मोठी गर्दी केली होती. मंगळवारी 5:22 किरणोत्सवाला सुरुवात झाली, तर 5:23 सूर्यकिरणे गरुड मंडपात आली. 6:02 सूर्यकिरणे पितळी उंबऱ्यापर्यंत येऊन पोहोचली. त्यानंतर 6:13 सूर्यकिरणांनी देवीचा चरण स्पर्श केला आणि ती वर सरकली. बबली गर्ल सोनम कपूरची किंग ऑफ रोमांस शाहरुख खान बरोबर काम करायची इच्छा पूर्ण झाली. आनंद एल राय यांच्या आगामी सिनेमात सोनम शाहरुखच्या अपोजिट काम करणार आहे. हा एक सायफाय सिनेमा आहे. या सिनेमात शाहरुख बुटक्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आता शाहरुख आणि सोनमची जोडी रसिकांना किती भुरळ घालते हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल. दीपिका पदुकोण सध्या बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री. बॉलिवूडमधली दीपिकाच एकमेव अशी अभिनेत्री जिच्या तब्बल 8 सिनेमे 100 कोटी क्लबमध्ये दाखल आहेत. मात्र दीपिकाला हा आकड्यांचा खेळ मान्य नाही. दीपिकाला नंबर गेमपेक्षा सिनेमातला तिचा परफॉर्मन्स कसा झालाय हे पाहणं महत्त्वाचं असतं. प्रत्येक सिनेमात आपला परफॉर्मन्स सुधारण्याचा दीपिकाचा प्रयत्न असतो असं ती म्हणते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.